नमस्कार मंडळी, राम राम. कसे आहात आपण सगळे? आज आपण बोलणार आहोत आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारवर. तुम्ही म्हणाल मॅडम वास्तूबद्दलचा तुमचा व्हिडिओ तर बघितला आहे, मुख्य प्रवेशद्वार पण इम्पॉर्टंट आहे का? तुम्हाला एक एक्झाम्पल देते. आपण जेवतो याच्याने तोंडानेच, आपण काय जेवतो आहे याच्यावर आपली बॉडी इफेक्ट करते, बरोबर? मी रोज पिझ्झा, बर्गर हेच खाणार तर माझी बॉडी हेल्दी राहणार आहे का? नाही. माझी बॉडी हेल्दी तेव्हा राहील जेव्हा मी हेल्दी खाणार आहे. त्याचप्रमाणे जर तुमचं मुख्य प्रवेशद्वार हे चांगलं असेल, ऑस्पिशियस असेल, तर तुम्ही आतमध्ये केलेली वास्तू पण तुम्हाला इफेक्ट करेल. बऱ्याचदा असं होतं आतमधलं तर आपण करून टाकलंय, पण मग आपण म्हणतो मॅडम आम्हाला इफेक्टच मिळत नाही आहे. कारण आपण आपल्या उंबरठ्याला, आपल्या घराचा जो प्रवेशद्वार आहे याकडे लक्षच दिलेलं नाही आहे. चला तर आज आपण याबद्दल डिटेलमध्ये बोलणार आहोत की कोणते प्रवेशद्वार चांगले आहेत, ऑस्पेशियस आहेत. जर ते ऑस्पेशियस नसेल तर त्यावर रेमेडी काय आहे आज ते पण आपण बघणार आहोत. पेन आणि पेपर घेऊन बसा, म्हणजे तुम्हाला सगळं नोट डाऊन करायला बरं पडेल, किंवा व्हिडिओ सेव्ह करूनच ठेवा. मुख्य प्रवेशद्वाराबद्दल बोलायचं झालं तर वास्तूमध्ये टोटल 32 एंट्रन्सेस म्हणजे 32 इतके आहेत. आता हे सगळे ऑस्पिशियस आहेत का? नाही. यातल्या यात त्यात नॉर्थमध्ये 2 ऑस्पिशियस आहेत, साऊथमध्ये. नॉर्थ म्हणजे काय तर उत्तर दिशामध्ये 2, साऊथमध्ये म्हणजे दक्षिणमध्ये 2, ईस्ट म्हणजे पूर्व दिशामध्ये आणि वेस्ट म्हणजे पश्चिममध्ये 2. ह्या 2-2 कोणकोणते आहे? तर नॉर्थमध्ये बघितलं तर N3 N4 म्हटलं जातं. S3 S4, W3 W4, E3 E4. आता हे काय भानगड आहे E3? जे पहिल्यांदा बघत असेल त्यांना काहीच कळत नसेल की मॅडम काय नंबर आणि लेटर्स एकासोबत बोलता आहेत. त्यासाठी आपला आधीचा व्हिडिओ फ्री वास्तू कोर्सचा बघायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला हे क्लिअर होईल. आता हे तर झालं की कोणते ऑस्पिशियस आहेत नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्टमध्ये. त्याला रेमेडी करायची गरज आहे का? तर नाही, ते चांगले आहेत. जर तुमची घराची एंट्री ही E3 E4, S3 S4 म्हणजे कोणत्याही 3-4 पदावर येत असेल कोणत्याही दिशाच्या, तिथे तुम्ही स्वास्तिक नक्कीच लावा. ते लावणं उत्तम आहे. त्याच्यानंतर आता येऊया की आपली ऑस्पिशियस येत नाही आहे. आपली जी एंट्रन्स आहे ही N7 ला आहे, किंवा N1 ला आहे, किंवा E8 ला आहे. अशा वेळेस काय करायचं आहे आपल्याला? तर लक्षात असू द्या, फ्रॉम नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट म्हणजे उत्तर वायव्यपासून तर साऊथ पर्यंत म्हणजे दक्षिण पर्यंत, म्हणजे असं यायचं आहे. हे बघा, असं यायचं आहे, म्हणजे अशी अशी, म्हणजे नॉर्थ, ईस्ट, देन इकडे आलेला आहे आपला साऊथ. इथपर्यंत असा आलेला असेल तुमची एंट्रन्स. घराच्या मध्यभागी उभं राहा, बघा. मध्यभागी उभं राहून मोबाईलमध्ये कंपास असतो, जसा हा कंपास आहे, हा मोबाईल आहे, असं आपण मध्यभागी उभं राहिलो, बघितलं, हा माझी एंट्रन्स कुठे येते आहे, ड्रॉ केला. सगळे डिटेल आपले आहेत वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला कळालं की अरे हो, माझी घराची एंट्रन्स ही जी आहे ही N2 ला आलेली आहे. तर आपल्याला ग्रीन कलर, उंबरठ्यावर ग्रीन टेप, ग्रीन पट्टी मारायची आहे. कुठून कुठपर्यंत? आता तुम्हाला म्हणाल नाही माझं हे नाही आहे, माझी E5 आहे, E6 आहे, तरी तुम्हाला ग्रीनच करायचं आहे. लक्षात असू द्या, फ्रॉम नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट म्हणजे उत्तर वायव्य पासून तर साऊथ दिशापर्यंत इतके या ज्या दिशा येत आहेत सगळ्या, त्याच्यामधून कोणत्याही याच्यामध्ये तुमचा घराचा एंट्रन्स आला तर तुम्हाला एकच रेमेडी करायची आहे, ग्रीन कलरचा टेप मारायचा आहे. बाहेर आपण जी मॅट ठेवतो ती पण ग्रीनच यूज करायची आहे. त्याच्यानंतर पुढे साऊथ ऑफ साऊथ वेस्ट म्हणजे काय तर दक्षिण नैऋत्येपासून तर तुमचं येईल पूर्ण नॉर्थ वेस्ट पर्यंत, म्हणजे वायव्य दिशापर्यंत असा पूर्ण. यामध्ये आलं तर तुम्हाला पिवळ्या कलरचा उंबरठ्यावर पिवळ्या कलरचा टेप, पिवळा कलर मारून घ्यायचा आहे. याच्याने आपल्या घराची एंट्रन्स ही पॉझिटिव्ह होण्यामध्ये मदत होईल. अजून आपण काय करू शकतो की आपली घराची एंट्रन्स ही पॉझिटिव्ह राहील? बऱ्याच घरांमध्ये मी जिथे जिथे जाते तर मी बघितलेलं आहे, तोरण लावलेलं असतं. आता हा तोरण जो असतो तुम्ही नवीन लावत असाल दर 3-4 महिन्यांनी, किंवा त्याला धूण लावत असाल तर उत्तम.
पण नॉर्थची एंट्री आहे किंवा नॉर्थ साईडची एंट्री आहे, तिथे लाल कलरचा तोरण लावलेला आहे. साफ चुकीचं आहे. नॉर्थ दिशाला जर तुम्ही लावत असाल तर तो हिरवा, निळा या कलरचा तुमचा उंबरठा सॉरी या कलरचा तुमचा तोरण असायला पाहिजे. मोतीचा तुम्ही लावू शकता, तो उत्तम आहे. म्हणजे नॉर्थ टू ईस्ट मध्ये असेल तर मोती यूज करा, त्याच्यामध्ये निळ्या कलरचे मोती, हिरव्या कलरचे मोती तुम्ही यूज करू शकता. तिथे लाल आणि पिवळ्या कलरचा यूज करायचा नाही आहे. लाल कलरचा काही यूज करायचं झालं, जर साऊथ पासून तुमचं साऊथला साईडला असेल तुमच्या घराची एंट्रन्स, तर मग तुम्ही लाल कलरच्या मोत्यांचा किंवा लाल कलर मध्ये कोणत्याही लाल फुलांचा तुम्ही तोरण लावू शकता, किंवा हल्ली लोकर जी असते आपली त्याच्यापासून बनवलेला तो पण तुम्ही लावू शकता. ईस्टला असेल तर ग्रीन कलर मध्ये लावा, ग्रीन कलरचा तोरण फुलांचा छान. आपली जी झाडांची पानं आहेत, अशोकाची पानं आहेत, याचा पण बनवला जातो तोरण, किंवा आंब्याच्या पानांचा तोरण हा तुम्ही पूर्व दिशेला लावू शकता. तुम्ही तो लावा, तिथे पण थोडीफार छोटी मोठी फुलांचा तोरण तुम्ही लावू शकता. आता वेस्ट दिशेला असेल तर तिथे व्हाईट कलरमध्ये, व्हाईट कलरच्या याच्यामध्ये तुम्ही तोरण लावू शकता. आता आलेलं आहे आपल्या घराच्या एंट्रन्सचा दार जे आहे, आपल्या घराचा मुख्य द्वारचा कलर कोणता असायला पाहिजे. नॉर्थला आहे आणि तुम्ही लाल पिवळा कलर केलेला आहे किंवा ब्राऊन कलर केलेला आहे तर तो चालणार नाही. नॉर्थ दिशेला तुम्हाला सिल्वर कलर चालणार आहे, लाईट ब्लू कलर चालणार आहे, या कलरचाच तुमचा द्वार असायला पाहिजे. सेम तसंच जर साऊथला असेल तर साऊथला निळा किंवा काळा कलर चालणार नाही. बऱ्याचदा बघितलं गेलेलं आहे की सेफ्टी डोअर जो आहे हा ब्लॅक कलरचा असतो, पण साऊथला जर असेल तर सेफ्टी डोअर हा काळा बिलकुल करू नका. त्याला तुम्ही थोडं रेडिश ब्राऊन जो कलर असतो तो तुम्हाला यूज करायचा आहे. दक्षिण दिशा झालेली आहे, आता उत्तर दिशा झालेली आहे. पश्चिम दिशेचा जर तुमचा द्वार असेल तर तो पांढराच असायला पाहिजे. तिथे हिरवा कलर आपल्याला वापरायचा नाही आहे. अननेसेसरी आपल्या घरामध्ये वास्तुदोष आपण निर्माण करणार आहोत. आतमध्ये खूप छान केलं पण एंट्री चुकली आहे तर सगळी गडबड होणार आहे. आणि पूर्व दिशेचा असेल तर वुडन कलर मध्ये तुमचा मुख्य द्वार असायला पाहिजे. हे सगळे झालं. आता घराबाहेर द्वार तर आपण चांगला छान सजवलेला आहे, त्याच्यानंतर तोरण सुंदर लावलं, पण वरती एखाद्या देवाला बसवून दिलेलं आहे. याबद्दल बरेचदा माझं कम्युनिकेशन झालेलं आहे, बऱ्याच जागेवर झालेलं आहे, त्याच्यावर भरपूर काही झालेलं आहे. मी एकच म्हणेन सगळ्यांना की तुम्ही तुमच्या घरांच्या जे वयस्कर लोक आहे आपण त्यांना बाहेर बसवतो का? नाही बसवत ना. यावर लोकांनी काही लोकांनी म्हटलेलं आहे, अरे मंदिरामध्ये तर बाहेर गणपती बसवला जातो, ते मंदिर आहे, हे आपलं घर आहे. घरामध्ये तेवढी पवित्रता आपण ठेवू शकतो का जेवढ्या मंदिरामध्ये ठेवतो? मंदिरामध्ये असतं, घरामध्ये घराच्या बाहेर वरती कोणतेही देवता नको. जेव्हा कोणी लेडी येते जाती आहे घरामध्ये, कोणी नाही, मेड तर येते तुमच्या, ती मेड किती पवित्र आहे आपल्याला माहिती आहे का? ती पिरियड्स मध्ये येणार आहे, तुम्ही घराबाहेर पिरियड्स मध्ये जाणार आहात, त्या देवताच्या वरून खालून जाणार का तुम्ही? साफ चुकीचं आहे. तर घराच्या वरती, त्या दाराच्या वरती कोणतेही देव लावायचे नाहीये. हा, एंट्रन्स केल्या म्हणजे घराच्या आतमध्ये आल्या इथे तुम्ही, म्हणजे हा तुमचा दार आलेला इथे केलं, इथे भिंत आली, काही आलं, इथे तुम्ही ठेवा देव. उत्तम, खूप सुपर, ते चालणार आहे. पण मुख्य प्रवेशद्वार जे आहे त्याच्यावरती तुम्हाला कोणतेही देवताळ ठेवायचे नाही आहे, लावायचं नाही आहे. लावलं असेल तर विधीपूर्वक ते काढून टाका. ओके. तोरण बद्दल मी बोलले, कसं ठेवायचं आहे, मुख्य प्रवेशद्वार कसा असायला पाहिजे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बऱ्याचदा असं होतं, हे सगळं केलं आणि घरासमोर त्या मुख्य प्रवेशद्वारासमोर चपला विखुरलेल्या असतात. पॉझिटिव्ह झोन मध्ये आहे चांगलं द्वार आपलं, तिथे चपला चांगल्या दिसणार आहेत का? किंवा एखादा कुठे डस्टबिनच ठेवून दिलं, मग ते कचराच तिथे पडलेला आहे, तसं व्हायला नको. कितीही चपला असू द्या घरामध्ये, एक छान पॅक केलेला, पॅक जो असतो तसा तुम्हाला शू रॅक बनवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही शू रॅक शूज तुमचे, चपला जे काही आहे ते ठेवायचे आहे, ते पॅक करून घ्यायचं आहे. कधीही जुते चप्पल जे आपण म्हणतो
ते असे विखुरलेले घराच्या बाहेर बिलकुल नको. आता तुम्हीच विचार करा, जर तुम्हाला कोणाकडे जायचं आहे, तुम्ही गेलात, आतमध्ये घर सुंदर आहे, सगळं ठीक आहे आणि आपण असे इकडे-तिकडे चपला बघितल्या, तर आपल्याला कसं वाटणार आहे? पॉझिटिव्ह वाटेल का? नाही वाटणार ना. सेम. तर त्यामुळे घराच्या बाहेर कधीही चपला इकडे-तिकडे विखुरलेल्या नको. डस्टबिन नको. जर डस्टबिन असेल, तर तो नीट अँड क्लीन असायला पाहिजे. जे पॉसिबल आहे का? नाही आहे पॉसिबल. तर तिथे तो डस्टबिनही नको. याप्रमाणे तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला पॉझिटिव्ह करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल, "मॅडम आमचं घर एंट्रन्स तर पॉझिटिव्ह नाहीये." म्हणजे मग एखादी खिडकी तुमची पॉझिटिव्ह झोनमध्ये आली असेल, म्हणजे N3, N4ला आली असेल किंवा E3, E4ला एखादी खिडकी आलेली आहे, तर मेक शुअर की ती दिवसभर जर तुम्ही घरात असाल, तर ती थोडी ओपन असायला पाहिजे. म्हणजे थोडीफार का होईना, फुल ना पण पान तरी आपल्या घराचं एंट्रन्स ते होईल. तर तुम्ही म्हणाल ही एंट्रन्स कशी झाली? एंट्रन्स म्हणजे काय? तर बाहेरच्या जगापासून आपल्याला कनेक्ट करणारी जी जागा आहे ती म्हणजे आपली एंट्रन्स, बरोबर? तर खिडकीमधून पण आपण बाहेर बघतो, बघतो काय चाललंय, काय नाही चाललंय, करेक्ट ना? तर खिडकी तुम्ही E3, E4, S3, S4, W3, W4 किंवा N3, N4ला येत असेल किंवा एखाद्या तुमची बाल्कनीचं पण एंट्रन्स येत असेल, तर त्याला ओपन ठेवा 12 आवर्स तरी. रात्री म्हणजे जर बघितलं थोडंसं सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू, ते पॉसिबल नसतं, तर रात्री तुम्ही बंद ठेवा, पण सकाळी ओपन ठेवायची आणि रात्री ती बंद करायची. याप्रमाणे आपण आपल्या घराचे एंट्रन्स पॉझिटिव्ह करून आपल्या घराला 80% पर्यंत वास्तू ऑस्पिशियस बनवू शकतो. तुमच्या घराची एंट्रन्स कोणत्या झोनमध्ये येते आहे, हे मला कमेंट करायला विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब नक्कीच करा, म्हणजे असे तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज येत राहतील. नमस्कार.